नमस्कार मंडळी. आज आपला 9वा दिवस आहे आणि आज आपण आपल्या आरोग्याविषयी बोलणार आहोत. आपलं आरोग्य हे आपल्या हातात आहे आणि आपण जर आपल्या आरोग्यावर व्यवस्थित लक्ष दिलं तर आपलं आरोग्य हे निरोगी राहू शकतं. कारण आपल्या आरोग्याबरोबर आपलं आरोग्य निरोगी राहावं म्हणून आपली इच्छाशक्तीही मजबूत पाहिजे. मेन म्हणजे रात्री झोपताना जर तुम्ही बोलला की मी स्वस्थ आहे, मी निरोगी आहे, मी पूर्णपणे हेल्दी आहे आणि हमेशा हेल्दी राहील, झोपताना जर तुम्ही हा शब्द बोलला किंवा हे वाक्य बोलला, मी स्वस्थ आहे, मी निरोगी आहे, माझी बॉडी परफेक्ट आहे, मी हेल्दी आहे आणि हमेशा हेल्दी आहे, तर सकाळी जो पहिला थॉट तुम्हाला येईल तो हा येईल आणि तुम्ही पूर्णपणे हेल्दी राहाल. पण जर का तुम्ही रात्री झोपताना बोलला माझा पाय दुखते किंवा माझं डोकं दुखते, तर सकाळी उठून तुम्ही बघा तुमचं खरोखरच डोकं दुखत असेल किंवा तुमचा खरोखरच पाय दुखेल. तर या सगळ्यामधून वाचण्यासाठी किंवा हे न होण्यासाठी आपण जर रात्री झोपताना जर बोललो मी स्वस्थ आहे, मी निरोगी आहे, माझी बॉडी परफेक्ट आहे, मी हेल्दी आहे आणि हमेशा हेल्दी राहील, तर आपला पूर्ण दिवस आपण स्वस्थ राहतो आणि आपल्याला कसलाच आजार होत नाही. मेन म्हणजे बघा आपल्याला जर एखादा आजार पण आलं, समजा आपल्याला ताप आला, तर तापामध्ये कसं आपलं तोंड कडू होतं आणि तोंड कडू झाल्यामुळे आपल्याला काहीही खावंसं वाटत नाही आणि त्यावेळी आपल्याला असं वाटतं की देवा सगळं काय जाऊ दे पण मला पहिली बरी कर. बघा तुम्ही हे प्रत्येकाला होतं असं, म्हणजे मीच नाही पण प्रत्येकाला असं वाटतं की मला ह्या पहिल्या आजारातून बरं कर, नंतर बाकीचं बघू. आणि आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे, आरोग्य हेच खरी आपली दौलत आहे. म्हणून आपण स्वस्थ राहण्यासाठी रात्री झोपताना परमात्माला बोला की परमात्मा मी स्वस्थ आहे, मी निरोगी आहे, माझी बॉडी परफेक्ट आहे, मी हेल्दी आहे आणि हमेशा हेल्दी राहील. बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी स्वस्थ वाटेल आणि तुमचा पूर्ण दिवस चांगला जाईल आणि तुम्ही आनंदित पण राहाल आणि स्वस्थ पण राहाल. मंडळी, आत्तापर्यंत मी तुम्हाला जे 8 व्हिडिओ दाखवले आणि आजचा हा 9वा व्हिडिओ आहे, ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये माझ्यामध्ये जो फरक झालेला आहे, माझ्यामध्ये जो बदल झालेला आहे, जो मला अनुभव आलेला आहे, तो मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि मला काय तुमच्यामध्ये जर बदल झाला तर मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.